निपाणी शहरातील ट्रॅफिक जॅमची समस्या कायमच असून वाहनधारकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। याकडे प्रशासनासह पोलीस खात्याचे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त होत आहे। निपाणी शहराला कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारे केंद्रबिंदू म्हणून पाहिले जाते। शिवाय कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या या शहरात मोठी बाजारपेठ असून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते। पण आज तागायत शहरात ट्रॅफिक जॅमची समस्या कायम असून याकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे। शहरात बसस्थानकानजीक असलेल्या धर्मवीर संभाजी चौकात नेहमी वाहतूक कोंडी होत असते। या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी नेहमी 2-3 पोलीस तैनात असतात। तरीही अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात। पोलीस प्रशासनालाही वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। अनेक वर्षापासून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची मागणी होत आहे। कोल्हापूर, मुरगुड व चिक्कुडी मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी असते। त्यातच बसस्थानकाच्या बाहेर उभारण्यात आलेली खाजगी वाहने, दुचाकी, हातगाडीवाले, किरकोळ व्यावसायिक यांच्यामुळे निम्मा रस्ता नेहमी गजबजलेला असतो। पालिकेने अतिक्रमण काढून रस्त्याची रुंदी वाढवून देखील एक वाहन ये-जा करण्यास मोठी अडचण असते। बसस्थानकाबाहेर असलेल्या हॉटेलमध्ये ग्राहक जाताना रस्त्यावरच अस्तव्यस्त वाहने लावून जात असतात। त्यामुळे इतर वाहनांना मोठी अडचण निर्माण होत आहे। शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावरच बसविण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही ऐकावयास मिळत आहेत। निपाणी शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे। शिवाय व्यावसायिक, नोकरदार यांची संख्याही अधिक असल्याने बसस्थानकाबाहेर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या काळात संपूर्ण मार्गावर सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात। शहराची वाढती व्याप्ती, लोकसंख्या आणि वर्दळ लक्षात घेऊन प्रशासनाने ट्रॅफिकवर त्वरित तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे। कारखान्यांचा गळीत हंगाम प्रसंगी तर बैलगाडी व ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते। या काळात वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणणे मोठी डोकेदुखी होऊन बसते। बसस्थानकातून बस बाहेर येताना आणि बसस्थानकात प्रवेश करताना देखील अनेकदा अडचणी निर्माण होत आहेत। संबंधित समस्येकडे पालिका प्रशासन व पोलीस खात्याने लक्ष देऊन समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्वरित ट्रॅफिक सिग्नलसह योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे।